हाय, नमस्कार. मी सुवर्णा. फौज वेब सुवर्णा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. हिवाळा सुरू झाला की कुठे ना कुठेतरी ट्रिपला जायचा प्लॅन आपला असतोच. तसंच आमचाही प्लॅन ठरला व आम्ही निघालो ट्रिपला. तर ट्रिपला जाण्याअगोदर प्रवासात खाण्यापिण्याची गैरसोय व्हायला नको, त्यामुळं आम्ही घरूनच खायला प्यायला करून न्यायचं ठरवलं. तर त्यासाठी मी बनवत होते सांजोऱ्याच्या पुऱ्या. त्यासाठी मी रवा भाजायला घेतला. रवा थोडासा भाजून झाल्यानंतर त्यात तूप टाकून तो गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजला. भाजून झाल्यानंतर तो एका बाउलमध्ये गार होण्यासाठी काढून ठेवला. त्याच कढईमध्ये मी थोडंसं पाणी टाकलं, गूळ टाकलं आणि त्याचा पाक तयार करून घेतला. पाक म्हणजे ते फक्त मिक्स करून घेतलं. वेलची सोलून घेतली वेलचीची पूड काढण्यासाठी. तोपर्यंत आपला गुळाचा पाकही तयार झाला होता. तो गार होण्यासाठी काढून ठेवला. आता आपल्याला चकली तयार करायची होती. त्यासाठी मी बेडेकरची इन्स्टंट चकलीची भाजणी घेतली होती. अर्धा लिटर पाणी, थोडंसं तेल, त्यामध्ये भाजणी टाकून दिली, चकलीची भाजणी टाकून दिली आणि ते मिक्स करून गॅस बंद करून त्यावरती झाकण ठेवून ते व्यवस्थित मिक्स व्हावं त्यासाठी ठेवून दिले. त्यानंतर रवाही गार झाला होता, गुळाचा पाकही गार झाला होता. ते दोन्ही एकत्र मिक्स करून ते भिजण्यासाठी रवा ठेवून दिला. इकडं फौजी मला चकली तयार करायला मदत करत होते. तोपर्यंत मी कढईवरती तेल तापायला ठेवून दिलं, जेणेकरून लवकर तयार होईल असं. चकली जी तयार झाली होती ती लगेच मी तेलामध्ये टाकून तळून घेतली. चकली आपण एकदम व्यवस्थित तळून घेतली. तळून झाल्यानंतर ते एका याच्यावरती काढून घेतली. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित तळून घेतल्यानंतर चकली कडक झाली थोडीशी, म्हणजे अशी खुसखुशीत होईपर्यंत भाजून घेतली. फर्स्ट बॅच तळून झाल्यानंतर आपण दुसरी बॅच तळायला सुरुवात केली. मी चकली तळत होते तोपर्यंत फौजी चकली पाडायला मदत करत होते. चकली तयार झाल्यानंतर मी घेतलं सांजोऱ्याच्या पुऱ्या बनवण्यासाठी पीठ. त्यासाठी थोडंसं बेसन पीठ, थोडासा मैदा, गव्हाचं पीठ घेतलं आणि थोडंसं बेसन पीठ टाकल्यानंतर आहे ना, जी आपली पुरी आहे ती एकदम अशी क्रिस्पी होते. त्यानंतर चवीपुरतं मीठ, थोडंसं तेलाचं मोहन, कडकडीत तेलाचं आणि कोमट पाण्याने पीठ मळून घेतलं आणि मळून झाल्यानंतर त्याच्या पुऱ्या लाटून त्या तळून घेतल्या. त्याचा व्हिडिओ बनवायला मला जमलं नाही कारण बाकीची खूप कामे पडली होती. त्यानंतर आम्ही जेवण करून वरती आलो आणि बॅग पॅक करायला घेतली. बॅग पॅक करण्यासाठी थोडेसे नॉर्मलच आम्ही कपडे घेतले होते, जास्त कपडेही घेतले नव्हते, फक्त थंडीचे थोडेसे जास्त आणि देवदर्शनासाठीचे कपडे. सकाळी उठल्यानंतर आवरून आम्ही निघालो स्टेशनसाठी ॲटो पकडून. आणि हे आहे देवळाली कॅम्पचं देवळाली स्टेशन, जिथून आमच्यावाली पंचवटी एक्सप्रेस होती, ज्या ट्रेनने आम्ही दादरपर्यंत जाणार होतो आणि तिथून पुढं आमची वेगळी ट्रेन होती. तर हे आहे इगतपुरीच्या घाटातला व्ह्यू. असं वाटलं इथे व्हिडिओ घ्यावं, मग थोडासा व्हिडिओ घेतला आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो दादरला. दादरवरून आम्ही, हे बांद्र्याचं स्टेशन आहे, बांद्र्यावरून आमच्यावाली वेरावळ ही ट्रेन होती. आम्हाला जायचं आहे सोमनाथला, त्यासाठीची ही ट्रेन आहे. त्यानंतर आम्ही ट्रेनमध्ये बसलो. जेवण वगैरे केल्यानंतर आम्हाला चहा घेतला आणि चहा घेतल्यानंतर आम्ही रात्रीचं झोपल्यानंतर सकाळी उठलो तर आमच्यावालं स्टेशन आलं होतं वेरावळ जंक्शन. वेरावळला आम्ही उतरलो. वेरावळला उतरल्यानंतर तिथून आता जायचं कसं, तर कॅबवाले खूप जास्त पैसे बोलत होते. त्यानंतर एक लोकल बस आली. त्या बसवाल्याने सांगितलं, म्हणजे आपल्या महाराष्ट्रात जसं लोकल बस आहेत तसंच लोकल बसने आम्ही गेलो सोमनाथला उतरल्यानंतर तिथं आम्ही, एक धर्मशाळा होती तिथे म्हणजे जे लोक येत होते ते सगळे तिथे आंघोळ वगैरे करून, पैसे देऊन आंघोळ वगैरे करून, कपडे चेंज करून, आपले बॅग वगैरे तिथे ठेवून आम्ही दर्शनासाठी निघालो. दर्शनासाठी निघाल्यानंतर आम्ही हा देवाचा गंध वगैरे तिथे लावून घेतला. दर्शनाला आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला तिथं कोणत्याही प्रकारचं आपण कोणतीही वस्तू आतमध्ये नेऊ शकत नाही. पर्स नाही, मोबाईल नाही, काहीच नाही. आपले जे काही वस्तू आहेत ते आपण बाहेरच लॉकरमध्ये ठेवायचं. देवदर्शन करून आल्यानंतर आपण आपल्या वस्तू घेऊ शकतो. तर दर्शनासाठी आतमध्ये खूप सुंदर व्ह्यू आहे. ज्यावेळेस आपण दर्शन करून सोमनाथच्या बाहेर निघतो त्यावेळेस अथांग समुद्र आणि त्या समुद्राकडं बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळंच फील होतं जेव्हा आपण त्या मंदिरातून बाहेर पडतो दर्शन घेऊन. आणि आमचं दर्शन हे खूप मोकळं झालं, खूप छान झालं, अजिबात गर्दी नव्हती. दर्शन घेऊन आम्ही बाहेर आल्यानंतर ड्रेस वगैरे चेंज केल्यानंतर आम्ही इथं सोमनाथच्या बीचवरती तिकीट काढून आतमध्ये फिरायला आलो. इथं थोडंसं सामान वगैरे बघितल्यानंतर शॉपिंग केली, जे आपल्याला पाहिजे होतं ते. इथं घेण्यासारखं तर नॉर्मलच गोष्ट होती, पण हे जास्त आम्हाला खूप जास्त आवडलं. हे जे म्हणजे समुद्रातून मिळणारे हे शंख, शिंपले वगैरे त्यांचं हे असं बनवलेलं होतं, जे आपण दरवाजाला लावू शकतो. तोरण वगैरे टाईप होतं, पण खूप सुंदर होतं ते. काही थोडीशी खरेदी केल्यानंतर आम्ही निघालो बीचवरती. आमच्या शौर्याला पाण्यामध्ये खेळायला खूप जास्त आवडतं आणि बीचवरती म्हणल्यावरती तर विचारायलाच नको. आणि ती खेळत होती पाण्यामध्ये, तोपर्यंत आमचंही रेतीमध्ये थोडंसं खेळायचं काम चालू होतं. हे नाव टाक, ते नाव टाक. ते झाल्यानंतर तिला म्हणलं चल आता आपण जाऊया.
तिचं काही म्हणणं यायची तिची काय अजिबात इच्छा नव्हती. तिला खेळायचंच होतं पाण्यामध्ये. तोपर्यंत आम्ही पण बसलो व्हिडिओ फोटोशूट वगैरे करत. तिला तरी पण यायचंच नव्हतं. ती बसली होती आपली थोडंसं खेळत. तिकडून घोडा येत होता. घोडा बघ, उंट बघ, त्याचं तिच्यावालं चालू होतं. तिच्या अजिबात पाण्याच्या बाहेर निघायची इच्छा नव्हती. ते झाल्यानंतर म्हणलं चला आता आपण आलोच आहे तर आपणही मातीमध्ये थोडंसं खेळूया. त्यानंतर आम्ही दोघीजणी बसलो पाण्यामध्ये. ते रेतीचं काहीतरी बनवत होती ती. मी पण बसले तिच्यासोबतच. म्हणलं चला आपण दोघी बनवूया काहीतरी. ऊन पण खूप जास्त लागत होतं पण तिला काही पाण्यातून बाहेर निघायचं नव्हतं. ऊन चालू होतं. म्हणलं चला थोड्या वेळ आपणही खेळूया. खेळून झाल्यानंतर म्हणलं आलोच आहे तर मग आपण इथं उंटाची थोडी सफारी पण करूया. पाण्यामध्ये थोडंसं बसल्यानंतर भारी वाटत होतं आणि वरतून खूप जास्त ऊन लागत होतं कारण ऊन खूप कडक पडलं होतं. थंडी होती पण असं वाटतच नव्हतं हिवाळा आहे म्हणून, कारण तिथं ऊन खूप जास्त होतं. आणि मग त्यानंतर आम्ही उंटाची सफारी करायला निघालो. उंटाची सफारी करायला बसल्यानंतर भीती तर खूप जास्त वाटत होती. जास्त तर मलाच वाटत होती. फौजींना आणि शौर्याला तर काहीच नाही, ते दोघं तर खूप खुश होते. पण मला जास्त भीती वाटत होती आपण पडतो की काय म्हणून. पण ते बोलले आमचं रोजचं काम आहे म्हणे, तुम्ही काही घाबरू नका, तुम्ही व्यवस्थित बसा म्हणे आणि आनंद घ्या म्हणे. म्हटलं ठीक आहे. पण भीती वाटत होती कारण तो उंट जेव्हा उठतो त्यावेळेस पण असं एकदम भीती वाटते आणि ज्यावेळेस खाली बसतो त्यावेळेस पण आपण एकदम खाली जातो त्यावेळेस पण भीती वाटते. पण आम्ही व्यवस्थित उंटाची सफारी केली. खाली उतरलो आणि त्यानंतर आलो होतो आम्ही नाश्ता करण्यासाठी काय आहे का म्हणून. तर तिथं आम्हाला दिसला आहे आलू पोंगा, तो खाल्ला. त्याच्यानंतर मग आम्ही बीचवरती फिरून झाल्यानंतर खाऊन नाश्ता झाल्यानंतर आम्ही आलो बाहेर. तिथून बस भेटली आणि बस घेतल्यानंतर आम्ही आलो स्टेशनला. स्टेशनवरून आम्हाला जायचं होतं जुनागडला. वेरावळपासून तर जुनागडपर्यंत ही आमच्यावाली वंदे भारतची ट्रेन होती. वंदे भारतचा माझा आणि शौर्याचा हा पहिलाच प्रवास होता. तिथे वंदे भारतमध्ये गेल्यानंतर आम्ही आमची सीट शोधली. सीटवरती सामान वगैरे ठेवून दिल्यानंतर आम्ही व्यवस्थित बसून घेतल्यानंतर एक छोटासा व्हिडिओ घेतला. वंदे भारतमध्ये बसलो. त्यानंतर बाहेर बघत होते तर तिकडं खूप जास्त नारळाची झाडे होती. तर शौर्य थोड्या वेळ मोबाईल बघत बसली होती. तोपर्यंत आम्हाला वंदे भारतकडून चहा आणि थोडीशी बिस्किट वगैरे आली होते. थोडासा चहा नाश्ता केल्यानंतर शौर्याला झोप आली होती. ती झोपली होती आणि आम्हाला उतरायचं होतं जुनागडला. जुनागडला उतरल्यानंतर आम्ही स्टेशनच्या बाहेर आलो आणि तिथून आम्हाला कुठे जायचे काय जायचे हे बघण्यासाठी तुम्ही आमचा नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा. आणि हा ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.